कमी दिसतोय. तसंच बोटात, राजकोट या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो. आता आपल्याला दिसलं व्हिडिओमध्ये म्हणून आता तुम्हाला सांगितलं मी ते की या भागांमध्ये आहे या प्रकारे. तसंच सुरत मध्ये कोरडं वातावरण आहे. वापी आणि बोईसर मध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. तसेच अकोल्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर नाशिकमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. मालेगाव, नंदुरबार, जळगाव, खरगोण, बुरहानपूर, तर या भागांमध्ये पाऊस हा नाहीच आहे, म्हणजे कोरडं वातावरण आहे या या टायमिंगला. छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अहिल्यानगर या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, बारामती, इकडे कोल्हापूर, बेळगाव, हुबली, बागलकोट, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, उदगीर, लातूर, बार्शी, बीड, परभणी, नांदेड, त्याचबरोबर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, त्याचबरोबर सिवनी या ठिकाणी मात्र छिंदवाडा आणि सिवनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात तुम्हाला पाऊस बघायला मिळतो. तसेच हिंगणघाट, दिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, राम रामगुंडम, सिद्दीपेठ, हैदराबाद, निजामाबाद या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर सोलापूर, विजयपूर, बागलकोट, अजून बार्शी या ठिकाणी आपल्याला पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पुणे, मंचर, त्याचबरोबर शिरूर, अजून जर बघितलं तर पिंपरी चिंचवड, खेड, मंचर, आळेफाटा या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर जुन्नर मध्ये मुसळधार पाऊस म्हणजे ग्रीन अलर्ट दिला जातो. त्याचबरोबर शिरूर या ठिकाणी म्हणजे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, केडगाव या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जेजुरी, सासवड, भोर, वाई या ठिकाणी, फलटण या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा, तर फलटण मध्ये कोरडं वातावरण, ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. बारामती मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मायनी आणि विटा या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर तासगाव, सांगली या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. ईश्वरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर, निपाणी, चिचकोंडी या ठिकाणी, गोकाक या ठिकाणी मात्र तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तसेच तुम्ही अजून जर बघितलं तर तिकोटा, विजयपूर या ठिकाणी, सांगोले या ठिकाणी कोरडं वातावरण आहे. पंढरपूर, त्याचबरोबर मंगळवाडा, त्या तसेच अक्कलकोट